शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या तसेच दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पैठण शहराच्या पोलीस ठाण्याचे नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक महादेव गोमारे साहेब आपल्यासोबत आहेत। सर, आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। पैठण शहरामध्ये कधी कधी असं होतं आहे की मोठी वर्दळ असते वाहतुकीची, यामुळं कधी कधी वाहतुकीची कोंडी होते आणि वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आपण वाहनधारकांना जनतेस काय आवाहन करणार? बरोबर आहे, आपण म्हणलं ते पैठणमध्ये जुनं शहर असल्यामुळे रस्ते अरुंद आहेत आणि पर्यटन स्थळ संताची भूमी असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामधून लोकांचे इथं कंटिन्यू दर्शनासाठी येतात। तसेच आठवडी बाजार असतात, मार्केट इथं डेली मार्केट देखील मोठं आहे आणि रस्ते अरुंद आहेत, त्यामुळं ट्रॅफिकची समस्या आहेच। परंतु यामध्ये प्रशासन आणि नागरिक यांच्या सहकार्यातून ही समस्या सुटू शकते। याच्यामध्ये प्रशासन आम्ही 24 आवर आम्ही जनतेसाठी तत्पर आहे, पण यामध्ये जनतेचे सहकार्य हवं आहे। जनतेने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आपण जिथं वाहन पार्क करतो आहे त्यामुळं आपला अडथळा इतरांना होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। आता यामध्ये रस्ते लहान असल्यामुळे आपल्याला पार्किंगची व्यवस्थित जागा करून देणं प्रशासनाला पण शक्य नाही लहान रस्ते असल्यामुळं। यामध्ये अशा वेळेस नागरिकावर जास्त जबाबदारी येते की आपल्या वाहन पार्किंगमुळे इतरांना त्रास होऊ नये। याच्यामध्ये दुसरा एक मार्ग असा आहे की प्रशासन मग दंडात्मक कारवाई करायला पण तयार आहे, पण आमची अशी भूमिका आहे की सुरुवातीला लोकांच्या जागृतीनं समुपदेशानं हे समस्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे। तसेच पैठण वासियाला माझं सर्वांना आव्हान असं आहे की वाहन चालवत असताना आपण किमान हेल्मेटचा वापर करा। स्वतःचं जीव महत्त्वाचा आहे। आपलं वाहन लहान व्यक्तीच्या ताब्यात देऊ नका, ज्याला गाडी चालवता येत नाही किंवा जो अल्पवयीन व्यक्ती आहे अशाकडे वाहन देऊ नका, कारण ते तुमचे क्षणाची सोय होईल पण ते आयुष्यभराचं खंत तुम्हाला लागून जाईल। असे बरेच उदाहरणं आपण रोज TV मध्ये वर्तमानपत्रामध्ये वाचतो, आपल्या आजूबाजूला घडत असतात, जे की आयुष्यभराचं ते दुःख देऊन जातात। तर माझी सर्व जनतेला असे आव्हान आहे की सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळल्यानंतर आपल्याला ही समस्या सहज सुटू शकते। सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा शेवटचा की पैठण शहरामध्ये वाहन चोरीचे एक प्रकार सध्या सुरू आहे आणि ते आपल्या कानावर सुद्धा आलं असेल, तर जनतेने याची काय काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे, आपण म्हणतो ते वाहन चोरीचं प्रमाण जास्त आहे, त्याच्यामध्ये मोटरसायकल चोरी जास्त आहे। याच्यावर प्रशासन म्हणून आम्ही असं नियोजन करत आहोत। माननीय आमदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका आणि पोलीस प्रशासन हे पैठण शहरामध्ये असलेले बंद पडलेले CCTV कॅमेरा आम्ही परत चालू करत आहोत। हे येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते कार्यान्वित व्हायची शक्यता आहे। हे युद्धपातळीवरचं काम चालू आहे। यामुळं पूर्ण शहरावर आपलं वॉच राहणार आहे, त्यामुळे चोरावर एकदा जरब बसेल। तसेच आम्ही काय करत आहोत, बसस्टँडमध्ये एक चौकी चालू केलेली आहे, उद्यानापाशी एक पॉईंट केलेला आहे, नाथ मंदिरामध्ये पोलीस चौकी चालू करत आहोत। हे पूर्ण यंत्रणा आणि आमचे पोलीसचे वेगवेगळ्या तासाचे पॉईंट ठरवून दिलेत, प्रत्येकाने कोणत्या टायमाला कुठं थांबायचं आहे। हे असं आमच्या परिणामी प्रयत्न करत आहोत। तसे जनतेला पण आव्हान आहे की आपले वाहन सुरक्षित पार्क करा, लॉक आपलं आहे ते व्यवस्थित लावा। ज्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षित वाटतं वाहन त्या ठिकाणीच पार्क करा, अननोन ठिकाणी पार्क करू नका आणि पार्क करताना इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या। वाहतुकीची जी नियम आहेत त्या नियमाचे पालन न करण्यावर आपण काय कारवाई करणार? पहिल्या सुरू मला सगळ्यांना लोकांना विनंती आहे, मी पहिल्या सुरू समुपदेशन हा मार्ग निवडतो। लोकांना अगोदर जनजागृती करणे, त्यानंतर जर लोकांचं काही असेल त्यानंतर पण काही सुधारणा होत नसेल तरच दंडात्मक कारवाई, असं माझं कारवाईचं स्वरूप असणार आहे। आणि याच्यामध्ये जर दंडात्मक कारवाई करावी लागलीच तर आम्ही 100% ते करणार आहे, पण त्या सुरुवातीला जनजागृती 100% आम्ही करू। लोकांना अगोदरच वाहतुकीचे नियम माहीत आहेत तरी आम्ही ते आणखीन प्रसार करणार आहोत आणि यामध्ये RTOचं पण सहकार्य घेणार आहे। सर, आपले खूप खूप आभार, धन्यवाद। धन्यवाद।